करूनही दणक्यामध्ये धुळवड साजरी केली जाते। श्रीकांत शिंदेंनी कार्यकर्त्यांसह धुळवड साजरी केली आहे। तर पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर, रुपाली चाकणकर, मेधा कुलकर्णींनी एकमेकांना रंग लावलाय। आपण हे दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणात नेते मंडळी सुद्धा रंगांमध्ये रंगलेले दिसतात। श्रीकांत शिंदे, रवींद्र धंगेकर, रुपाली चाकणकर, रावसाहेब दानवे, दत्तात्रय भरणे हे देखील धुळवडीचा आनंद लुटताना दिसतात। रंगांची उधळण होते। राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा हे राजकीय नेते विविध पक्षांचे असूनही सर्वपक्षीय एकत्र येत धुळवडीचा आनंद लुटताना दिसतात। नेत्यांकडूनही दणक्यात धुळवड साजरी केली जाते। आपण ही विविध ठिकाणावरची 4 दृश्य पाहतोय। शिवसेना प्रमुखांचं नेहमी एक वाक्य असतं, हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व। त्यामुळे हा हिंदुत्वाचा जो रंग आहे तो राष्ट्रीयत्वाचा रंग आहे, ही आमची भावना आहे आणि त्याकरता हे वर्ष आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। त्यामुळे ह्या रंगाच्या उधळण आता येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला दिसेल। राजकीय रंगापेक्षा हिंदुत्वाचा रंग आणि जो मी बोललो भगवा रंग आणि जो आम्ही राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व जे आमचे ब्रीदवाक्य आहे तो त्या रंगाची उधळण येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला दिसेल। येणारं संपूर्ण देशभरातलं वातावरण हे भगवमय होईल, हे आपल्याला निवडणुकीच्या निकालातून दिसेल। धुळवड होत असताना रंगांची उधळण होत असताना काही ठिकाणी बेरंग होत असल्याचं पाहायला मिळते। तुमच्या पक्षाचे विजय शिवतारे हे बंडखोरीच्या पवित्र्यात आहे, कसं बघणार आहे? नाही, काही जणांनी त्यांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा व्यक्त केली, पण पक्षाची भूमिका आहे अत्यंत महत्त्वाची असते। शिवसेना पक्षाची आमची भूमिका ह्यावेळी महत्त्वाची की आम्ही सर्वजण शिवसेनाचा उमेदवार म्हणून नाही, आता आम्ही महायुतीचे उमेदवार। महायुतीच्या 45 जागा जिंकणं हा आमचा उद्देश आहे। आता आमचा व्यक्तिगत कुठलाही उद्देश नाही की शिवसेनेच्या एवढ्या जागा, BJPच्या एवढ्या जागा, राष्ट्रवादीच्या एवढ्या जागा, जे आमचे इतर मित्रपक्ष असेल यांच्या एवढ्या जागा, हा विषय आता आमच्यासाठी गौण आहे। त्याच्याकरता आमचं महत्त्व नाही, आमचं महत्त्व 45पेक्षा जास्त जागा जिंकणं आणि देशामध्ये 400 पार। आणि त्यासाठी आमचं एक आता वाक्य आहे, अब की बार 400 पारमध्ये अब की बार शिवसेना के साथ 400 पार और अब की बार बालासाहेब ठाकरे जी के विचारों की मोदी सरकार, हे आमचं वाक्य आहे। त्यामुळे त्याला आता आम्ही महत्त्व देतो आहे। आम्हाला देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याकरता 400 पारचा जो शिवसेनासहित 400 पारचा नारा आहे तो यशस्वी करून दाखवायचा आहे। त्यामुळे हे जे कोणी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षावाले बोलत असतील आणि त्यांच्या नुसार हा रंगाचा बेरंग करत असतील तर त्याला महत्त्व देऊ नका।